नमस्कार सातारकर आणि माझ्या सर्व गोड मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सातारची मार्क्सवाली ताई या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रेलचेल सुरू होते। निसर्गाने सगळीकडे हिरवी शाल पांघरलेली असते आणि अशातच येतो तो निसर्गाशी आणि प्राण्यांशी जोडणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे नागपंचमी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा 2026मध्ये नागपंचमी कधी आहे, पूजा करण्याची योग्य वेळ कोणती, या सणाचा इतिहास काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी घरात तव्यावर पोळी किंवा भाकरी का बनवली जात नाही, यामागचं नेमकं रहस्य काय आहे, हे सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। यंदा म्हणजेच सन 2026मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवार रोजी येत आहे। त्या दिवशी उत्तर भारतामध्ये गुडिया नावाचा एक पारंपरिक सणसुद्धा साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची मनोभावे पूजा केली जाते। अनेक ठिकाणी नागदेवतेला दूध, लाह्या आणि फुलांचा नैवेद्य दाखवला जातो। काही लोक या दिवशी उपवासही करतात। नागपंचमी साजरी करण्यामागे पुराणात 2 मुख्य कथा सांगितल्या जातात। पहिली कथा भगवान श्रीकृष्णांशी जोडलेली आहे। जेव्हा वासुदेव कन्हैयाला घेऊन कंसाच्या कारागृहातून गोकुळात चालले होते, तेव्हा धोधो पाऊस पडत होता। त्यावेळी साक्षात शेषनागाने बालकृष्णाच्या डोक्यावर आपल्या फणाचा छत्रीसारखा वापर करून त्याचे रक्षण केले होते। आणि दुसरी कथा ऋषी अस्तिकांची आहे। जेव्हा राजा जन्मेजयचा सर्पसत्र यज्ञ सुरू केला, तेव्हा सर्पवंशाचे रक्षण करण्यासाठी ऋषी अस्तिक यांनी राजाला तो यज्ञ थांबवण्यासाठी विनंती केली। ज्या दिवशी हा यज्ञ थांबला आणि नागदेवतेचे प्राण वाचले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। म्हणूनच ऋषी अस्तिक यांनी नागाचे रक्षण केले। प्रित्यर्थ नागपंचमी साजरी केली जाते। भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून निसर्गाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे। नागदेवतेला शक्तीचे आणि देवाचे प्रतीक मानले जाते। आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर आलेले संकट टळावे म्हणून आपण नागाची पूजा करतो। याशिवाय शेतकऱ्यांसाठी नागदेवता हा मित्र मानला जातो, कारण शेतीतील पिकांचे नुकसान करणारे उंदीर आणि इतर कीटकांना खाऊन साप पिकाचे रक्षण करतो। म्हणूनच हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे। आणि सगळ्यात मोठे रहस्य, नागपंचमीला तव्यावर पोळी किंवा भाकरी का बनवत नाहीत। आता जाणून घेऊया की या दिवशी घरात तवा का ठेवला जात नाही। धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार ज्या लोखंडी तव्यावर आपण पोळी किंवा भाकरी भाजतो, त्या तव्याचा आकार नागदेवतेच्या फणासारखा मानला जातो। असे मानतात की नागपंचमीच्या दिवशी चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवल्याने नागदेवता कोपू शकतात। आणि दुसरे कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रात तव्याला राहूचे प्रतीक मानले गेले आहे। नागपंचमीच्या दिवशी तव्याचा वापर केल्याने कुंडलीत राहूचा दोष वाढू शकतो, अशी धारणा आहे। म्हणूनच या दिवशी तव्यावर काहीही न भाजता पुरणपोळ्या किंवा दिंड वाफेवर शिजवून खाण्याची पद्धत आपल्याकडे आहे। लोखंडी वस्तू किंवा सुरी, कात्रीचा वापरही या दिवशी टाळला जातो। तर मंडळी, कशी वाटली नागपंचमीबद्दलची ही रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।